नमस्कार, वेलकम. आज आहे पहिला दिवस माझा साखर सोडण्याचा, गोड सोडण्याचा आणि चहा सोडण्याचा. तर इथं मी नाश्ता तयार केलेला आहे मोठ्या मुलीसाठी, ती कॉलेजला जाणार आहे. मग माझ्या दिवसाची स्टार्ट कशी होते? गरम पाण्याने. पाणी थोडंसं गरम केलेलं आहे, ते ग्लासमध्ये ओतून मी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळणार आहे आणि ते पाणी मी गरम गरम पिते. त्यामुळे सकाळी सकाळी असलं भारी वाटतं आणि थोडीशी झोप निघून जाते. अशा प्रकारे लिंबू पिळते आणि मग कधी जर वाटलं तर त्याच्यामध्ये मी थोडंसं मध पण टाकते. पण आज फक्त लिंबू आणि पाणीच पिणार आहे, कारण उठायला उशीर झाला आहे आणि मुलीला पण उशीर होतोय. तर अशा प्रकारे हे गरम पाणी पिल्यामुळे खूप छान वाटतं, पोट पण व्यवस्थित साफ होतं. आणि आता ह्या गरम पाण्याची एवढी सवय झाली ना, तर थंड पाणी पिल्याच जात नाही मला. तुम्हाला पण असं होतं का? थोडासा निवांत वेळ घेऊन मी आपलं पाणी पिलेलं आहे आणि आता तयारी करायची आहे मुलीची. तिला आता कॉलेजला सोडायचं आहे. आणि हे माझ्या छोट्या मुलीनं बनवलं आहे एअर ड्राय क्लिपपासनं. मस्त झाले. सकाळचे 7:45 वाजलेत. छोटी मुलगी आहे, टी व्ही बघत बसली आहे. आणि आता मोठ्या मुलीला मी कॉलेजला सोडायला चाललेली आहे. मी 4थ्या मजल्यावरती राहते आणि बिल्डिंग जुनी असल्यामुळे इथे लिफ्ट नाही. त्याच्यामुळे माझे इतक्या वेळा खालीवर चढून होतं ना, तर माझ्या सोसायटीमधल्या बिल्डिंगमधल्या बायका म्हणतात की तुझा तर असाच व्यायाम होतो, इतक्या वेळा खालीवर करत असतेस. पण आता सवय लागली, एवढं काही वाटत नाही त्याचं. पण कधी कधी त्रास होतो आणि त्याच्यामुळेच निर्णय घेतला की चहा सोडायचा, साखर सोडून बघायचं. कारण थोडंसं अंग जे असतं ना, ज्या प्रकारे आपण चपलतेने चंचलतेने पळायला पाहिजे, त्याप्रमाणे आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. म्हणून असे काहीतरी डिसिजन्स घ्यावे लागतात. म्हणूनच मी पण डिसिजन घेतला आहे. आतापर्यंत तर मला आता काही वाटलं नाही तर एरवी डोकं दुखलं असतं चहा सोडल्यानंतर. तर अशा प्रकारे मी निघाली आता मुलीला कॉलेजला सोडायला. आणि तिला सोडल्यानंतर परत यायचं आणि छोट्या मुलीची तयारी करायची शाळेत सोडण्याची. असं सुंदर ठिकाणी राहते मी. अशा प्रकारे सकाळी सकाळी रस्ता सामसूम आहे. पाऊस पडून गेल्यामुळे सगळीकडे मस्तपैकी ओलं झालेलं आहे आणि रस्ते स्वच्छ सुंदर साफ झालेले आहेत. आणि आता आपण जात आहोत कॉलेजकडे. आणि माझ्या मोठ्या मुलीला मी दिलेला आहे कॅमेरा, कर बाई थोडंसं. आता घरी परत आली. छोटी मुलीला वाटलं की मी तिचं शूटिंग करते, पण हो तिचंच शूटिंग करत होते. मग आता लागणार आहे कामाला. आता हिचा डब्बा तयार करायचा. आज आहे पहिला दिवस आणि चहा सोडायचा पहिला दिवस, साखर सोडायचा पहिला दिवस. आणि आज सकाळी सकाळी भूक लागल्यासारखं वाटते, पण मी चहा पिणार नाही आहे. त्या मुलीला नाश्ता बनवणारच आहे, त्यामध्ये काहीतरी खाऊन घेऊयात. पण आजपासून मी चहा पिणार नाही. बघूयात किती दिवसपर्यंत पाळला जातो ते. मी आता दूध ओतून घेते ग्लास कपामध्ये. 1 कप चहा बनवते इथे. मध्ये खरंच आहे. तर तुम्हाला वाटेल तो माझ्यासाठी बनवते, चिटिंग करते काय, पण नाही, आमच्या आहोंसाठी बनवते. त्यांना तर चहा द्यावा लागेल, त्यांचा चहा सोडवून कसं चालेल? मग आपल्यालाच उलटा ओरडा भेटेल. म्हणून त्यांच्यासाठी चहा, त्याचबरोबर टिफिनची पण तयारी चालू आहे. अशा प्रकारे मस्तपैकी भरपूर आलं घातलेला तिखट चहा आमच्या घरी पिला जातो आणि तो चहा तयार केलेला आहे. आणि अशा प्रकारे आहोंना नेऊन देते. नाही तर तुम्हाला वाटायचं की खोटं बोलून मी पिला की काय, पण नाही. मग आता इथे दोघींच्या डब्यांची तयारी झालेली. आता मोठी मुलगीला उशीर गेली निघून, कारण मला उठायला उशीर झाला. टिफिन नव्हता बनवला, तिला नाश्ता दिला. छोट्या मुलीसाठी पोहे बनवले. इथे चपाती भाजीची तयारी झाली. भाजी तयार झाली, चपाती करते आणि दोघींचे डबे भरते आणि
आता छोट्या मुलीला तयार करायचं, तिचे केस विंचरायचे, हेच असतं मिडल क्लास फॅमिलीमध्ये. हीच तर एन्जॉयमेंट असते ना. दिवस कुठे जातो तोच कळत नाही, काम काही संपतच नाही. तशा प्रकारे दोघींचे डबे भरून झालेले आहेत आणि आता जाणार आहे छोट्या मुलीला घेऊन. तिला शाळेत सोडते आणि नंतर मोठ्या मुलीचा टिफिन नेऊन देते. हे आमच्या छोट्या मुलीला आडवा कॅमेरा पकडायचा, तो उभा कॅमेरा पकडला, त्यामुळे सगळं काही उभं शूट झालेलं आहे. केला मी कधी तर उतार पडला पाहिजे. तिला सोडल्यानंतर मी परत आले आणि इथे आहेत कडीपत्त्याची झाडं. मोह आवरला नाही, म्हटलं आज जरा जेवणाला कडीपत्ता घेऊयात. झाडं मी लावलेली नाही आहेत, दुसऱ्यांनी लावलेली आहेत, पण ते इतके चांगले आहेत की त्यांच्या घरातल्या कडीपत्ता कोणी तोडू नये घेऊ नये म्हणून त्यांनी सगळ्यांसाठी ते कडीपत्त्याच्या झाडांची लाईनच लावली आहे. किती भारी ना. मग आता अशा प्रकारे कडीपत्ता तोडून घेतलेला आहे. सकाळची कामं हीच. थोडा घेऊ का जास्त घेऊ हा विचार करत होते, पुन्हा म्हटलं चला लागेल तेवढाच घे, झाड कुठं पळून चाललंय. म्हणून कडीपत्ता मस्तपैकी तोडून घेतला आणि घरी परत यायला निघाली. बस झालं ना बाई आता. चला पावसामुळे बघा ना किती छान स्वच्छ झालंय सगळं, ओलं थंड छान वाटतंय. कारण ह्यावेळेस गरमी पण खूप जास्त होती. तर ही सीताफळाचे झाडं, सीताफळ आत्ता लागलेत. माझ्या मते दिवाळीच्या वेळेस वगैरे काहीतरी सीताफळ येतात वाटतं, कधी येतात माहिती नाही, पण लागलेत. माझ्याकडं काय आता आमचा पण नाश्ता तयार करून घेतलेला आहे, पोहे आणि दही. आता हा नाश्ता झालाय, 11 वाजलेत. आत्तापर्यंत तरी मी गोड काहीच खाल्लं नाही, चहा पिला नाही आणि माझं डोकंही दुखलं नाही. मला एवढं भारी वाटतंय ना. मागच्या वेळेस एकदा ट्राय केलं होतं पण डोकं दुखलं होतं. हा होता अर्धा